दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमामि। विश्वव्यापक तुची होसी ब्रह्म विष्णु ओमकेशी धरिले स्वरूप तो मानवासी भक्तजन करावया। तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागेण एक तुम्हासी कृपा करणे श्री गुरुमूर्ती। माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेल्या ओव्या श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायातील ओवी क्रमांक 10, 11 आणि 12 अशा प्रकारे या ठिकाणी आपण या 3 ओव्या आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला उपदेश करत असताना एक ओळख करून देत असताना श्री गुरूंचं महिमा श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करण्यासाठी ज्या श्री गुरु चरित्राची निर्मिती झालेली आहे रचना केलेली आहे। या श्री गुरु चरित्राची रचना जर पाहायला गेलं तर या ठिकाणी दत्त महाराजांची महिमा वर्णन केलेलं आहे। त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा महिमा वर्णन केलेला आहे आणि नृसिंह सरस्वती स्वामी यांचा महिमा या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे। आणि या ठिकाणी ज्या वेळेला श्री गुरूंचा एक भक्त सायनदेव नावाचा आणि तो सायनदेव नावाचा भक्त ज्या वेळेला श्री गुरूंना शरण जातो आणि श्री गुरूंना शरण जाण्याचं कारण तो सांगतो। कारण माणूस देवाला काय आणि श्री गुरूंना काय तसं लवकर शरण जात नाही। ज्या वेळेला त्याच्यावर एखादं संकट येतंय एखादा प्रसंग येतो काहीतरी त्याच्या जीवनामध्ये दुःख येतंय त्या दुःखाचं निवारण व्हावं
त्या प्रसंगातून मुक्त व्हावं, त्या संकटापासून मुक्त व्हावं आणि ते सामर्थ्य, ते बळ त्या ठिकाणी त्याला मिळावं म्हणून तो देवाला शरण जात असतो किंवा श्री गुरूंना शरण जात असतो. आता या ठिकाणी हा सायनदेव नावाचा जो भक्त आहे, जो श्री गुरूंना शरण गेलेला आहे, तो काय विनविनी करतोय, तो काय सांगतोय की प्रत्येक वर्षी आमच्या गावातील तो यवन आहे, त्याच्या पुढे एका ब्राह्मणाने जायचं असतं आणि प्रत्येक ब्राह्मणाचा काय घात करतोय आणि ह्या वर्षी माझी वेळ आहे, माझी फेरी आहे, मी काय करू. त्यावेळेला श्री गुरु म्हणतात, अरे जा, जोवरी तू परतो नेसी असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोरी. जा तू तिथे ये, जा त्याला भेटून ये, तू संतुष्ट होऊन आला तर मी इथून निघून जाईल. तू सुखरूप जर परतला, तू जसा आहे तसा जर परत आला तर मी इथून निघून जाईल. जोवरी तू परतो ने येसी असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. आणि मग ते विश्वरूप आणि त्या विश्वरूपाची जाणीव त्याला झाल्यानंतर मग त्याने श्री गुरूंचं स्तवन केलेलं आहे. नामदेवाला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला विसोबांना शरण जावं लागणार आहे. पण विसोबांची स्थिती बघितल्यानंतर सुरुवातीला नामदेव महाराजांकडे सुद्धा भ्रम आला. काय? ज्यांचे चरण, ज्यांचे पाय पिंडीवर आहेत अशांना आपण गुरु म्हणून स्वीकारावं का? पण हे त्यांच्या अंतरीचं विसोबांनी जाणल्यानंतर नामदेव महाराज परतत असताना नामदेव महाराजांना सांगितलं, अरे दादा कुठे निघाला तू? इकडे. विसोबांनी सांगितलं इकडे येतो. म्हणजे काय, तू कशासाठी आला होता इथे? आता आतल्या आत ते म्हणतात की कशासाठी आलो होते माझं मलाच माहिती, पण इथे परिस्थिती बघितल्यानंतर माझा विचार बदलला. काय? आणि मग विसोबांनी सांगितलं, अरे मी देहाने क्षीण झालेला आहे, ताकद राहिलेली नाहीये माझ्या देहामध्ये, मला माझे पाय हलवता येत नाही. जरा एक काम कर ना, ते पाय जे पिंडीवर आहेत ना ते जरा बाजूला उचलून ठेव ना. श्री गुरु सांगतात कोण? विसोबा नामदेव महाराजांना. आणि मग नामदेव महाराज ज्या वेळेला ते पाय उचलतात, बाजूला ठेवतात, जिथे ठेवतात तिथे पिंड, जिथे ठेवतात तिथे लिंग. आणि मग नामदेव महाराजांना कळलं की विसोबांनी लिंगावर पाय ठेवलेला नाही, पिंडीवर पाय ठेवलेला नाही, तर स्वतः देवच त्यांचे पाय आपल्या डोक्यावर घेतोय. तसं मनुष्य रूपाने ज्या वेळेला श्री गुरूंना बघितलं त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये संदेह निर्माण झाला. मनुष्य म्हणून त्यांच्याकडे पाहायला लागला. पण जेव्हा त्याला कळलं की हा फक्त नरदेहामध्ये दिसतात, मनुष्य देहामध्ये दिसतात, पण मात्र देहात जरी मनुष्याच्या असलंय तरी सुद्धा परब्रह्माचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. आणि मग ज्या वेळेला त्या सायन देवाला हे कळलं त्यावेळेला तो त्या देवांची, त्या गुरुदेवांचं स्तवन करतोय. काय म्हणतोय स्तवन करताना? विश्वव्यापक तुझे होशी, तुम्हीच विश्वव्यापक आहात. आणि एवढंच नाही तर ब्रह्म विष्णू ओमकेश. पण आम्हाला माहितीये दरीला वेश तू मानुषी भक्त जन तारावय. तुम्ही माणसाच्या रूपामध्ये आलेले आहेत, तुम्ही आमच्यासारखं नरदेहाच्या रूपामध्ये आलेले आहेत. कशासाठी? आमचा उद्धार करण्यासाठी. खर तर ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी या पळेगाव मधील दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवनी समाधी ट्रस्ट, प्रति गाणगापूर, भोगावती नगर, तानसा. आणि खऱ्या अर्थाने तिथला विचार जर आपण केला, तिथला इतिहास जर आपण बघितला, आतापर्यंत घडलेले साधू, आतापर्यंत आम्हाला अनुभवायला आलेले साधू हे सहज घडलेले नाहीत, हे सहज साधू झालेले नाहीत. तुम्ही संतांचा जरी अभ्यास केला तरी संत सहज संत झालेले नाहीत. त्यांना काही गोष्टींना सामोरे जावं लागलं, काही प्रसंगांना सामोरे जावं लागलं, काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं. अनेक संकटातून, अनेक प्रसंगातून, अनेक प्रकारच्या गोष्टींना सामोरे जाऊन आणि मग त्यांच्याकडून ते परमार्थ घडलेला आहे, भक्ती घडलेला आहे. आज
परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराजांबद्दल जर सांगायला झालं तर परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज यांचा जन्म 14 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ना, ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन, आणि या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या बाजूलाच असलेलं गाव निरुपल्ली गाव, या गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म झाल्यानंतर महाराजांच्या अवघ्या 8व्या वर्षी महाराजांचे आई वडील महाराजांना सोडून गेले. अर्थातच देहावसन झालं त्यांचं. आणि एवढ्या लहान वयामध्ये आई वडील ज्या वेळेला सोडून गेले त्यावेळेला काही माहिती नव्हतं. मृत्यू काय असतो, मरण म्हणजे काय असतंय, मरण म्हणजे काय असतं हे महाराजांना काही माहिती नव्हतं. आणि म्हणून महाराज ज्याला त्याला विचारायला लागले, माझे आई वडील कुठे आहेत, माझे आई बाबा कुठे आहेत. आणि म्हणून प्रत्येकाकडून एकच उत्तर यायला लागलं, तुझे आई बाबा देवाच्या घरी गेले, तुझे आई बाबा देवाने नेलेत. आणि मग प्रत्येक माणसाला पडावा असा प्रश्न महाराजांना पडला. जो महाराजांना प्रश्न पडला तो प्रत्येक माणसाला प्रश्न पडावा. आणि जो प्रश्न महाराजांना पडून ज्या प्रश्नाचा शोधबोध घेण्याचा प्रयत्न महाराजांनी केला तो प्रश्न आपल्याकडे येऊन जर आपणही त्या प्रश्नाचा शोधबोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग असं म्हणा तुम्ही, कोणता प्रश्न पडला महाराजांना? महाराजांना पहिला प्रश्न पडला, कोण तो देव ज्याने माझे आई वडील नेले, तो देव कोण आहे? खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अनेक प्रश्न पडतात, अनेक प्रकारचे प्रश्न पडतात, पण देव कोण आहे हा प्रश्नच आम्हाला पडत नाही. आणि ज्या दिवशी हा प्रश्न आमच्या आयुष्यात आम्हाला पडेल आणि त्याचा शोधबोध घेण्यासाठी आम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडू की नाही, त्यावेळेला आमच्या आयुष्याचा, आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने तो प्रश्न पडला महाराजांना, कोण तो देव, त्या देवाचा अधिकार काय, माझे आई वडील नेण्याचा, माझ्यापासून दूर करण्याचा अधिकार काय आहे. आणि काही आपल्या गावाच्या अंतरावरच असलेल्या मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्री त्या ठिकाणी महाराज गेले. ध्यानस्थ बसलेले असताना महादेवांनी त्या ठिकाणी महाराजांना येऊन आणि दृष्टांत दिला. महाराजांना सांगितलं, दादा तुला असं शांत बसायचं नाहीये. काही माणसं या ठिकाणी जन्माला येत असतात. प्रत्येक माणसाचा काही ना काही जन्माला येण्याचा हेतू असतो. खरं तर ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला आणि त्यावेळेला त्यांना परत गृहस्थाश्रमामध्ये आणण्यासाठी जे मार्गदर्शन करण्यात आलं, त्याच वेळेला त्यांना सांगण्यात आलं की दादा तुमच्या पोटी 4 रत्न जन्माला येणार आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ते धर्माचं कार्य करणार आहेत आणि त्यांच्याकडून ते धर्माचं कार्य घडावं, ती रत्न जन्माला यावीत म्हणून तरी तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागणार आहे. इथेही तसंच आहे. खरं तर रमणनाथ महाराजांचा जन्म आणि त्यांचं येणं हेच धर्म कार्यासाठी आहे. आणि धर्म कार्यासाठी असल्या कारणाने तिथे महादेवांनी सांगितलं, तुला असं गप्प बसून चालणार नाही, तुला असं शांत बसून चालणार नाही, तर तुझी निर्मिती किंवा तुझं येणंच याच्यासाठी आहे, धर्म कार्य करण्यासाठी. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार, प्रत्यक्ष भगवंतांनी पाठवलेला अवतार. आणि मग काय केलं, महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे महादेवांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे नृसिंह सरस्वती नवे श्रीपाद श्री वल्लभांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी गेले, एकांतात बसले. ज्या झाडाखाली श्रीपाद श्री वल्लभांनी तपश्चर्या केली त्याच औदुंबराच्या झाडाखाली बसले, ध्यानस्थ झाले. आणि ध्यान करता 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 त्या ठिकाणी अशा प्रकारे एक प्रखर स्तंभ निर्माण झाला की डोळ्यातून तर पाहू शकले नाहीत, पण डोळे मिटल्यानंतरही तो स्तंभ त्यांना दिसत होता. एवढा प्रखर स्तंभ निर्माण झाला. विचारलं, कोण आहात तुम्ही? तेव्हा सांगितलं, अरे ज्याच्या शोधासाठी तू इकडे तिकडे फिरतोय ना, ज्याच्या शोधासाठी तू इकडे तिकडे वणवण भटकतोय की नाही, तो देव मीच आहे, तो देव मीच आहे. पण त्यावेळेला
महाराजांनी विचारलं, तुम्ही देव आहात हे मी मान्य करायचं कसं? मग देवादेवाने सांगितलं, तू कशावरून मला मान्य करशील? म्हणे, जर तुम्ही देव आहात तर माझे आई वडील परत द्या, माझे आई वडील दाखवा कुठे नेलेत ते. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी आई वडील साक्षात त्या ठिकाणी प्रगट झाले भगवंताच्या कृपेने. एवढ्या दिवसाचा विरह आणि एवढ्या दिवसाचा विरह असल्यामुळे जशा आई वडिलांना बघितलं तसं जाऊन मिठी मारली, त्यांनी सुद्धा मिठी मारली. पण त्या ठिकाणी सांगितलं, दादा आमच्या मोहाजाळामध्ये अडकावं नाही म्हणून आम्ही तुझा निरोप घेतला रे, आम्ही या जगाचा निरोप घेतला. कारण तुला केवळ संसार करायचा नाहीये, तुला केवळ प्रपंच करायचं नाहीये, किंवा तुला केवळ एका घरापुरतं मर्यादित काम करायचं नाहीये. संपूर्ण जगाच्या उद्धारा करणे, धर्मस्थापनेच्या कार्य करणारे धर्म कार्य तुझ्याकडून घडावं या उद्देशाने या ठिकाणी भगवंताने तुला पाठवलेला आहे. आणि तशी प्रतिज्ञा गुरुदत्तांकडे केली, दत्त गुरूंकडे केली, दत्त महाराजांकडे केली त्यांच्या आई वडिलांनी. आणि एक विनंती केली, महाराज आमच्या मुलांना दीक्षा द्यावी, आमच्या मुलाला अनुग्रह देवा. त्याप्रमाणे मग महाराजांनी सांगितलं, दत्त गुरूंचा साक्षात्कार झाला. नवे नवे नुसता दत्त गुरूंचा साक्षात्कारच झाला नाही, तर आज ज्या सिद्ध पादुकांचं दर्शन आपण घेतोय त्या सिद्ध पादुका प्रत्यक्ष दत्त महाराजांनी रमणनाथ महाराजांना दिलेले आहेत. आणि आपलं भाग्य एवढं आहे की आपल्या फळेगाव मध्ये त्या प्रत्यक्ष दत्त गुरूंनी दिलेल्या सिद्ध पादुका आणि त्यांचं दर्शन आपल्याला होत आहे. याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं आहे? याच्यासारखं दुसरं भाग्य कुठलं आहे? नंतर नृसिंहवाडी या ठिकाणी महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर औदुंबर या ठिकाणी महाराजांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तगुरूंनी त्यांना दृष्टांत दिला आणि पुढचं कार्य करण्याची अनुमती दिली. आणि ते कार्य भोगावती नगर, प्रति गाणगापूर, ज्या ठिकाणी आज आपण दर्शन घेतोय, ज्या ठिकाणी आज आपल्याला गेल्यानंतर प्रसन्न वाटतंय, मन रममाण होत आहे आणि खऱ्या अर्थाने सुख शांती आणि समृद्धी माणसाला प्राप्त होते, त्या ठिकाणी महाराजांनी जवळजवळ 110 वर्ष तपश्चर्या केली. 110 वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी. आणि 110 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी हे धर्म कार्य अविरत चालू राहावं यासाठी चंद्र सूर्य असेपर्यंत हे कार्य, हे धर्माचं कार्य कुठेही थांबू नये, कुठल्याही प्रकारे या धर्माच्या कार्यामध्ये खंडता पडू नये अशासाठी आजीवन संजीवन समाधी महाराजांनी घेतली. आणि तो संजीवन समाधीचा दिवस जो होता शुक्रवार, त्रिपुरारी पौर्णिमा 1735 साली महाराजांनी त्या ठिकाणी आजीवन समाधी संजीवन समाधी घेतली. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला महाराजांनी आजीवन संजीवन समाधी घेतली त्यावेळेला महाराजांचं वय होतं 140 वर्ष. यानंतर त्या ठिकाणी ते महाराजांनी जे कार्य केलं, आजही जर आपण त्या ठिकाणी गेलात ताणसाला, आपण प्रति गाणगापूर ज्याला म्हणतोय भोगावती नगर, त्या ठिकाणी जर आपण गेलो तर आजही आपल्याला त्या ठिकाणी त्याच प्रकारची प्रचिती येते, त्याच प्रकारचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ते कार्य, ते धर्म कार्य, ते धर्माचं कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहावं यासाठी, सुरू राहावं यासाठी महाराजांनी आजीवन संजीवन समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणी भागवत बाबांनी कार्य केलं, त्यानंतर दुर्गानाथ बाबांनी कार्य केलं. आणि हेच कार्य आज तुम्हा आम्हाला मिळावं, तोच प्रसाद तुम्हा आम्हाला मिळावा आणि ते कार्य आपल्याकडून घडावं यासाठी आलोकनाथ महाराज, परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज या ठिकाणी कार्य करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने या कार्याची महती आपण वर्णन करावी तेवढी थोडीच, या कार्याविषयी जेवढं आपण बोलावं तेवढं थोडंच. खरं तर ही भिक्षा फेरी का करायची असते किंवा भिक्षा फेरी का काढली जाते, तर यापूर्वी सुद्धा असे अनेक ऋषीमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी, अखिल मानवाच्या समाजासाठी, समाधानासाठी, सुख शांती आणि समृद्धी मिळावी या उद्देशाने ही भिक्षा फेरी चालू केली. आणि ती भिक्षा फेरी चालू केल्यानंतर ती भिक्षा फेरी करत असताना त्या ठिकाणी मिळालेलं द्रव्य, जे काही अन्न आहे, जे काही धान्य आहे, ते धान्य एकत्ररित्या शिजवून आणि त्याचा काय केलं तर प्रसाद केला आणि तो प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला, सगळ्यांना देण्यात आला.
त्यानंतर या भिक्षापेरीच्या बरोबर मिळालेलं जे काही द्रव्य असतं ते द्रव्य यज्ञ यागासाठी वापरत असतात आणि आजही ते कार्य, पुराण काळातील कार्य आजही आपल्याला या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराजांच्या, योगी आलोकनाथजी महाराजांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. खरं तर हे धर्म कार्य अशाच प्रकारे चालू राहावं म्हणून, आणि ह्या भिक्षापेरीचा हेतू एक असतो. साधू पुरुषांना कशाची गरज नसते, आवश्यकता नसते. ज्याप्रमाणे वाहणारी नदी आपल्याला चांगली वाटते, सुशोभित वाटते, खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला, नदीकडे जर बघितलं आपण, तर नदी ही स्थिर असण्यापेक्षा, थांबलेली असण्यापेक्षा वाहणारी नदी अतिशय चांगली दिसत असते, सुशोभित दिसत असते, शोभून दिसत असते, आकर्षित दिसत असते. तसंच साधू पुरुषांचं आहे. साधू पुरुष ज्या वेळेला चालायला लागतात, साधू पुरुष ज्या वेळेला एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असतात, त्यावेळेला ते साधू सुद्धा चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असतात, धर्मकार्य करताना दिसतात. आणि खऱ्या अर्थाने साधू पुरुषांची जी लक्षणं असतात ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आणि म्हणून हे भिक्षापेरीचं कार्य, हे धर्म कार्य शेवटपर्यंत आणि व्यवस्थितरित्या चालू राहावं या उद्देशाने या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज हे कार्य करत आहेत. त्यांच्या योगी आपल्याला हा प्रसाद मिळत आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थाने धर्मकार्याची जाणीव होत आहे, ओळख होत आहे. भिक्षेचं कारणच असं असतंय की अहंकाराची विकृती व्हावी आणि आपल्याकडे नम्रता प्राप्त व्हावी. म्हणजे अहंकाराची विकृती आणि नम्रतेचं प्रतीक असलेली भिक्षा या भिक्षापेरीच्या योगातून आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. खरं तर देवाला आपण काय द्यावं, साधू पुरुषांना आपण काय द्यावं याचा विचार जर आपण केला तर जे देतोय ते या जगामध्ये जे काय आहे त्यापैकीच काहीतरी आपण साधू पुरुषांना देत असतो, देवाला देत असतो. तुमचं लक्ष जर इकडं असले तर बोलायला बरं पडेल, अन्यथा मग आपण प्रवचन थांबूया. कारण भिक्षापेरी कशासाठी असते तर भिक्षापेरी ही आपल्याकडे असलेली अहंकाराची विकृती आणि नम्रतेचं प्रतीक. म्हणजे देवाला आपण काय द्यावं किंवा साधू पुरुषांना आपण काय द्यावं, काय देतो आपण साधू पुरुषांना किंवा काय देतो आपण देवाला. फक्त एक विचार करा, जे देतो ह्या सृष्टीतील जे काही असेल ते देतो. जर भगवंताने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, अणूपासून रेणूपर्यंत सगळ्याची निर्मिती जर देवाने केलेली आहे, या सृष्टीवर असलेल्या सगळ्या पंचभूतांची निर्मिती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सगळ्याची निर्मिती जर देवाने केलेली आहे, या सृष्टीवर कार्य करण्यासाठी श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या चारही खाणींची निर्मिती जर देवाने केलेली आहे, तर आम्हाला या सृष्टीवर जे काही दिसतंय ना ते त्यापैकीच सगळं दिसतंय, त्याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. जे दिसतंय ते देवाने निर्माण केलेलं आहे. जे दिसतंय ते साधू पुरुषांच्या, संत पुरुषांच्या सामर्थ्याने आम्ही पाहतोय. आणि जे दिसतंय तेच जर आम्ही देवाला वाहत असू, देत असू, तर मग सांगा ना, जे आम्ही देवाला देतोय ते निर्माण केलंय कोणी? कधीतरी आमच्या बुद्धीमध्ये आम्ही विचार केला पाहिजे. देवाला जे आम्ही वाहतोय, देवाला जे आम्ही देतोय ते निर्माण केलंय कोणी? एखाद्या छोट्याशा बीजापासून एक मोठं असं आंब्याचं झाड तयार व्हावं, त्या आंब्याच्या झाडाला आंब्याची यावेत आणि त्याच सीझनला यावेत, त्याच प्रकारचे यावेत, एवढ्यापर्यंत सगळं कार्य झाल्यानंतर तो आंबा परिपक्व झाल्यानंतर आमच्या हातात आल्यानंतर आम्ही देवाला वाहतोय. पण तो देवाला वाहताना एवढा विचार करत नाही की एवढ्याशा बाठ्याचा, एवढ्याशा बीजाचा एवढा मोठं झाड तयार करून आज त्याला कित्येक आंबे आमच्यापर्यंत पोहोचवले, आणले. हे कार्य केलं कोणी? कधीतरी याचा विचार आम्ही केलाय का? मग ज्याने हे सगळं कार्य केलेलं आहे त्यालाच आम्ही 5 फळं देतो, त्यालाच आम्ही नारळ देतो, त्यालाच आम्ही जे काही असेल ते देतो. बरं, हे कशासाठी देतोय? आपल्याकडची कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी हा भिक्षापेरी असते.
भिक्षापेरी कशासाठी असते? आपल्याकडची कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी भिक्षापेरी असते. कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामध्ये फरक आहे बरं का. ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याला विसरणं याला कृतज्ञ म्हणतात. म्हणजे ज्या आईने 9 महिने 9 दिवस उदरात वाढवलं, चांगल्या प्रकारे सांभाळलं, संगोपन केलं, चांगल्या प्रकारचे संस्कार केले, वाढवलं, मोठं केलं, शिकला, मोठा झाला आणि हा मोठा झाला म्हणून त्याच आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकली, याला कृतज्ञ म्हणतात. काय म्हणतात याला? कृतज्ञ. अनेक उदाहरणं आहेत कृतज्ञपणाची. भिक्षापेरी याच्यासाठी असते की आपली कृतज्ञता, आम्हाला देवाने काहीतरी दिलेलं आहे, आमच्यावर साधू पुरुषांचे काहीतरी उपकार आहेत. काहीतरी उपकार म्हणजे काय? अरे त्यांनी आज जर अध्यात्माची, भक्तीची, मुक्तीची आणि ज्ञानाची भगवी पताका जर खांद्यावर घेऊन आज जर प्रत्येक गावागावात जर गेले नाहीत साधू, तर सांगा ना, हे विचार, हे धर्मकार्य आपल्याला गावागावात पाहायला मिळेल का? नाही मिळणार. आणि हे धर्म कार्य त्यांच्याकडून होत आहे ना, त्यांना आपण काहीतरी परतफेड करायची असते, परतफेड द्यायची असते. उदाहरणार्थ, एक मुलाला शाळेत जाताना बाप रोज पैसे द्यायचा बरं का. त्याच्या तिकिटाला लागायचे रोज 50 रुपये, पण बाप त्याला काय करायचं, 70 रुपये 80 रुपये असा रोज द्यायचा. 10-20 रुपये एक्स्ट्रा द्यायचा, कधीतरी त्याला खाऊ वगैरे खायला कामं येतील म्हणून. त्या मुलाने 4 महिन्यानंतर रोजचा क्रम त्याचा चालू होता, रोज पैसे घ्यायचा, शाळेत जायचा, रोज पैसे घ्यायचा, शाळेत जायचा. 4 महिन्यानंतर त्या मुलाची एकदा नजर गेली त्या बापाच्या चपलीवर, तर बापाची चप्पल झिजलेली होती. बापाची चप्पल झिजलेली होती, तुटलेली होती, सांगवलेली होती अनेक ठिकाणी. त्या मुलाने काय केलं, त्या चपलीकडे बघितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजारात गेले, चांगल्या प्रकारची चप्पल खरेदी केली आणि बापाच्या पुढ्यात आणून ठेवली. मुलगा कुठे कामाला नाही, मुलगा कुठे कमवायला जात नाही, पण मुलाने बापाची झिजलेली चप्पल बघितल्याबरोबर नवीन चप्पल आणून ठेवले. बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. बाप न्याहाळत बसला मुलाला. बाप मुलाकडे पाहतोय, अरे तू कुठे कामाला जात नाहीये, तू कुठे नोकरीला नाही, उद्योगाला नाहीये, मला माहिती आहे तू चप्पल आणलेली आहे, ते पैसे दिलेले कोणी आहेत? बापानीच दिलेल्या पैशातून थोडे थोडे पैसे साचवून त्याने त्याच पैशाची चप्पल बापाला आणली. बापाला माहिती आहे माझ्याच पैशाची चप्पल आहे, पण माझी चप्पल झिजलेली आहे आणि मला नवीन चप्पल आणून देण्याची सद्बुद्धी याला सुचली ना, यातच माझं भाग्य आहे. देवाला आणि साधू पुरुषांना जे आपण देतो ना, ते त्यांच्याकडूनच आलेलं असते. आपल्याला फक्त आपण काय करायचं आहे, आपली कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून साधू पुरुषांना द्यायचं आहे. आपल्याकडचा अहंकार गळावा, अभिमान गळावा म्हणून त्यांच्याकडे आपण नम्रतेने ते द्यायचं आहे. आणि आपल्याकडे नम्रता यावी असं प्रार्थना करायची आहे. तिथे आपण अशी मागणी करायची आहे की आमचा अहंकार तुम्ही घ्या आणि तुमच्याकडची नम्रता आम्हाला द्या. कारण साधू पुरुषांकडे काय असते? नम्रता असते. साधू पुरुषांकडे नम्रता असते. ज्या वेळेला असेच साधू पुरुष आणि त्यांचे शिष्य, कारण आताच आपला विषय झाला, त्या टायमाला तुम्ही तिकडे बघत होते, तुमचं लक्ष होतं की नव्हतं मला माहित नाही, पण मी एक सांगतो तुम्हाला, नदी वाहताना चांगली वाटते का स्थिर असल्यावर चांगली वाटते? नदी वाहताना चांगली वाटते. तसे साधू पुरुष चालत असताना चांगले वाटतात. ज्या दिवशी ते एकाच जागी बसतील ना दादा, फक्त घरापुरताच विचार करतील ना, त्या दिवशी आमच्याकडे धर्मकार्य राहणार नाही. आज परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराजांची जी परंपरा आहे ती चालू ठेवण्याचं काम भागवत बाबांनी केलं, दुर्गानाथ बाबांनी केलं. आजही परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज तेच कार्य करत आहेत. ही परंपरा चालू राहिली पाहिजे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या सारख्या घराचाच विचार करणारी माणसं जर त्यांना जोडली गेली तर ही परंपरा चालू राहील का? फक्त आम्ही अंतःकरणपूर्वक विचार करायला पाहिजे. मग ज्या वेळेला कुठेतरी काही गोष्टींचा त्याग करणारी माणसं ज्या वेळेला या ठिकाणी प्राप्त होतील, त्यावेळेला निश्चित ही परंपरा चालू राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो आशीर्वाद आणि ते कार्य भगवंताचं असतंय. ज्या वेळेला ते साधू आणि त्यांचे शिष्य ज्या वेळेला फिरायला निघाले, त्यावेळेला एका गावात गेल्यानंतर काहींना आवड असते, काहींना नसते महाराज. पण ते गाव असं होतं की साधू पुरुषांची आवड नव्हती त्यांना. साधू पुरुषांना बघितल्याबरोबर त्यांची टेंगल चालू केली, त्यांनी त्यांचा द्वेष चालू केला, त्यांची मस्करी चालू केली.
त्यांना काही आदवत बोलायला लागले. तो साधक बोलायला लागला, बाबा ह्या गावात काही थांबून आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला मला नाही वाटत की इथे आपल्याला भिक्षा मिळेल म्हणून. बरं का, मला काही वाटत नाही की इथे भिक्षा मिळेल म्हणून. माणूस काय करतो माहितीये का, वाईट कर्मासाठी किती खर्च करतो याचा कधीच तो गणित करत नाही. आणि मी तर म्हणेन की वाईट कर्मासाठी ज्या वेळेला खर्च करणारा मनुष्य जेव्हा वहीवर लिहून ठेवील ना, त्यावेळेला कधीतरी त्याचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही, पण ते कधीच त्याचा हिशोब करत नाही. पण चांगल्या कर्मासाठी कुठेतरी खर्च झाला ना की माणूस लगेच त्याचा हिशोब ठेवतो, लगेच तो बोलतोय, लगेच त्याच्या मनामध्ये येतोय. आणि विशेष करून आम्ही धर्मकार्य करताना हा पहिला विचार करतो. पण हा विचार ज्या वेळेला आमच्या बाजूला होईल ना, ज्या वेळेला आमच्यापासून दूर होईल ना, त्यावेळेला आम्हाला सर्वत्र धर्मकार्य पाहायला मिळेल. असो तर त्या ठिकाणी त्या साधू पुरुषांना काही मिळणार नाही असा विचार त्या शिष्यांनीही केला, साधू पुरुषांनीही केला. पण तरी सुद्धा त्यांनी नमस्कार केला. साधू काय करतात, तुम्ही काहीही द्यावं त्यांना. म्हणजे झोळीमध्ये, साधूंच्या झोळीमध्ये माती टाकली तरी त्यांनी आशीर्वादच दिला, चांगला आशीर्वाद दिला. तुम्ही काहीही दिलं ना, आपल्याला माहितीये रोज साधू जायचे, ती बाई ज्या वेळेला भांडी घासायची त्यावेळेलाच नेमका त्याच टायमाला ते जायचे. ते भांडी घासायचा जो पोतेरा असतो ना, तो फेकून मारायचे, त्या साधूला फेकून मारायचे. साधू स्वीकारायचे. पण एक दिवस काय झालं, ज्या वेळेला त्याच मंदिरामध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असल्यानंतर त्या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या पणत्या प्रज्वलित केल्या होत्या. त्या पणत्या प्रज्वलित जे केल्या होत्या ना, ती बाई ज्या वेळेला त्या कार्यक्रमामध्ये आली त्यावेळेला पाहायला लागली, एवढ्या पणत्या प्रज्वलित केल्यात, एवढ्या पणत्यांना वाती भेटल्या कुठे? या वाती पण वेगळ्याच वाटतात. जेव्हा तिला हा प्रश्न पडला आणि हा प्रश्न तिने त्या साधूला ज्या वेळेला विचारला, त्यावेळेला साधूने सांगितलं, तू फेकलेली पोतेरा म्हणून फेकायची ना, मी आणायचो, स्वच्छ करायचो आणि त्याच्या वाती म्हणून पणत्या केल्यात. म्हणजे आपण काही जरी दिलं ना तरी साधू त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करत असतात. असो, त्या ठिकाणी कोणी काही दिलं नाही, पण मग साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला चांगल्या प्रकारे. निघता बोलले, पण तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. काय बोलले साधू? तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, तुम्हाला सगळं या गावातच मिळो, सगळं गावातच तुम्हाला प्राप्त हो. आणि निघाले, दुसऱ्या गावाला गेले. दुसऱ्या गावाला गेल्यानंतर ती मंडळी साधूचा आदर करणारी होती, ती मंडळी साधूचा सन्मान करणारी होती, साधूची आवड होती त्या मंडळीला. गेल्याबरोबर अगदी आदर आतिथ्य केलं. गुरु म्हणजे आचार्य देवभव याप्रमाणे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत केलं, चांगल्या प्रकारे सत्कार केला. त्यांची भोजनाची व्यवस्था केली, भिक्षेची व्यवस्था केली, सगळं काही झालं. अगदी आनंदी तो साधक सुद्धा त्यांचे आनंदी. पण काय झालं माहितीये का, जाता जाता त्या साधूंनी गावाच्या बाहेर पडल्यानंतर त्या गावाला आशीर्वाद दिला. पण तो आशीर्वाद कसा दिला माहितीये? तुमचा गाव ओस पडो. काय म्हणाले ते? तुमचा गाव ओस पडो. आणि मग ज्या वेळेला काही अंतरावर गेले त्यावेळेला ते शिष्य विचारायला लागले, बाबा महाराज, ज्या ठिकाणी आपल्याला काहीच मिळालं नाही, तुम्ही म्हणाले की तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, आणि ज्या ठिकाणी आपल्याला सगळं काही मिळालं तिथे तुम्ही म्हणालात की तुमचा गाव ओसं पडो, असं का बरं? त्यावेळेला त्या साधू पुरुषांनी सांगितलं की ज्या गावामध्ये दुष्ट माणसं आहेत ना, त्या गावातच त्यांचा पुरा झाला पाहिजे. अशी दुष्ट माणसं जर दुसऱ्या गावात गेली तर अनेक दुष्ट माणसं तयार करून ठेवतील. पण ज्या गावामध्ये खऱ्या अर्थाने धर्म कार्य करणारी माणसं आहेत ना, ती धर्म कार्य करणारी माणसं गावाच्या बाहेर पडली पाहिजेत. ज्या दिवशी ती गावाच्या बाहेर पडतील ना, त्या दिवशी अशा भिक्षापेरीचे कार्यक्रम आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. अहंकाराची विकृती, अहंकार देण्याची क्रिया अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि नम्रतेचं प्रतीक असलेली भिक्षा अनेक ठिकाणी आपल्याला स्वीकारता येईल, देता येईल, घेता येईल. देवाची आणि आपली देवाणघेवाण होईल, संतांची आणि आपली देवाणघेवाण होईल. हाच एक उद्देश असतो त्याच्या मागचा. माणसाला लोखंडाला संपायला काही करावं लागत नाही, त्याचा गंज त्याला संपवत असतो. लोखंडाला त्याचा गंज संपवत असतो. तसं माणसाला माणसाचा अहंकार संपवत असतो. काही करावं लागत नाही माणसाला. म्हणा सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अहंकाराने रावणाला संपवलं, अहंकाराने कौरवांना संपवलं, अहंकाराने अरे कित्येकांना संपवलं. आपल्या समोर कितीतरी उदाहरणं आहेत. तो अहंकार आपण काय करायचं आहे?
अहंकाराची विकृती म्हणून आपण ती भिक्षा महाराजांना अर्पण करायची आणि त्यांच्याकडून नम्रता आपण घ्यायची, कारण महाराजांकडे अखंड नम्रता असते, साधू पुरुषांकडे अखंड नम्रता असते. ही प्रचिती ज्या वेळेला त्या सायनदेवाला आली ना, त्यावेळेला त्या सायनदेवाने काय केलं माहिती आहे? त्या देवाचं स्तवन करायला लागला. विश्वव्यापक तुझी होशी, ब्रह्म विष्णू ओमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्त जन तारावया. जे तुमच्याकडे विचार आहेत ते जर आमच्याकडे नाही आहेत तर नक्कीच तुम्ही आमच्यासारखे दिसत असलात तरी तुम्ही आमच्यासारखे नाहीत. जरी दिसत असलात माणूस म्हणून तरी आमच्याकडे माणूस म्हणून जे विचार आहेत त्याच्या पलीकडे जर तुमचा विचार आहेत, जगाच्या कल्याणाचा विचार जर तुमच्याकडे आहे, तर आम्हाला असं वाटतंय की फक्त आणि फक्त देवाचा अवतार म्हणून नवे नवे देव कार्य करण्यासाठीच तुमचं या ठिकाणी येणं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे धर्म कार्य करण्यासाठीच तुमचं या ठिकाणी येणं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेले विश्वव्यापक तुझी होशी, ब्रह्म विष्णू ओमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्त जन तारावया. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपण आरती बोलतोय की नाही, आरती करतोय ना आपण देवाची, त्यावेळेला आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. श्री गुरूंना काय आवडतंय? श्री गुरूंना स्तवन आवडतंय. देवाला काय आवडतंय? देवाला स्तवन आवडतंय. तुम्ही तुमच्या घरी ज्या वेळेला देवाला आणताय की नाही मूर्ती रूपाने, त्या वेळेला काही करू नका. देव बोलतो फक्त तुम्ही अंतःकरण स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा आणि मनोभावे माझं स्तवन करा. आपण आरती करतोय की नाही? आता आरती केली ना आपण, गणपतीची आरती बाबांनी केली आहे की नाही? त्या आरतीमध्ये सुद्धा आपण स्तवन करता करता कितीतरी आपल्याकडून चुका होतात पण आपल्याला कळत नाही. त्याला कारण काय माहितीये का? आपला स्वभाव असा असतो ना, त्यांनी पाय टाकलाय ना तिथंच आपण टाकायचं, पण पाऊल टाकताना विचार करत नाही का त्यांनी ज्या ठिकाणी पाऊल टाकले ती जागा कशी आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. एखाद्यावर विश्वास ठेवायचा आणि तो जे करतोय तेच आपण करायचं, अशा प्रकारे आपण करत असतो. गणपतीच्या आरतीमध्ये दुसरा कडवा जो आहे ते देवाचं स्तवन करताना, लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. त्यावेळेला काही वेळेला आपण काय बोलतो, फलीवर वंदना. फलीवर वंदना नाही, फणीवर बंधना. लंबोदर म्हणजे देवाचं पोट मोठं आहे, लंबोदर. पितांबर, त्या पोटाच्या खाली काय? पितांबर. आणि त्या पितांबरावर काय आहे? फणीवर सापाचा वेढा आहे. फणीवर बंधना, सापाने बांधलेलं आहे, फणीवराने बांधलेलं आहे. फणीवर बंधना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना. सदना म्हणजे घरी, सजना नाही, सदना. संकटी, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. महादेवांच्या आरतीतला पहिला कडवा, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण श्रीकंठ नीला, ऐसा शंकर शोभे. आमच्याकडची बरीचशी मंडळी आजही वनवा लागला बोलतात. त्याला कारण काय माहितीये का? आम्हाला पूजा सांगणारा जो आमच्याकडे आहे ना, त्याचं आयुष्य गेलंय तरी अजून वनवास लागतो त्याच्या आरतीमध्ये. महाराज कधीतरी आपण बघा, आजही म्हणतात ते काय माहितीये, वनवा लागला. अरे महादेवाच्या आरतीत जर तुमच्या वनवा लागत असेल तर आयुष्यामध्ये वनवा विजेल का तुमचा? कधीतरी विचार केला पाहिजे ना. आम्ही देवाचं स्तवन करतोय, जर देवाचं स्तवन करतोय, देवाची स्तुती करतोय, एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर जर आम्ही त्याला काहीही बोललो तर तो थांबेल का? मग देव आमच्या घरी पाहुणा आलेला आहे, त्याची स्तुती त्याचप्रमाणे झाली पाहिजे ना. उमा वेळाला, उमा म्हणजे पार्वती, पार्वतीच्या जोडीला उमा वेळाला. महादेवाची आरती झाली. पांडुरंगाच्या आरतीमध्ये पण आमचं तसंच आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये, धन्य वेणुनाद अनुक्षत्र पाळा, सुवर्णाची कमळे, तिथं पण वनवास लागला. वन माळा गळा, वन माळा गळा, वनातील माळा गळा. अर्थात आपला विषय काय चाललाय माहितीये का? ज्या वेळेला त्या सायनदेवाला कळलं की नाही की हे दिसतात माणूस पण माणसाच्याही पलीकडे आहेत,
त्यावेळेला त्यांनी स्तुती करायला सुरुवात केलेली आहे, स्तवन करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही देवाचं रोज स्तवन करतोय, पण ते स्तवन योग्य होतंय का याचा विचार आम्ही करायला हवा. ते स्तवन बरोबर होतंय का याचा विचार आम्ही करायला हवा. काय म्हणतोय तो, विश्वव्यापक तुझी होशी, ब्रह्म विष्णू ओमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्त जन तारावया, तुझा महिमा वर्णावयाची शक्ती कैची आम्हास. देवाचा महिमा वर्णन करू शकतो एवढी शक्ती आमच्यामध्ये आहे का? साधू पुरुषांचा महिमा आज एवढा त्याग केलेला आहे, सुरुवातीपासून पूर्णपणे देवाला वाहून घ्यायचा आहे. इथे आम्हाला 2 दिवस घर सुटत नाही. महेश असतो तिकडनं 2 दिवस आम्हाला घर सुटत नाही कार्यक्रम असला तर. महाराज बरोबर आहे की नाही? इथं सगळ्यापासून त्याग करायचा आहे, सगळ्यापासून. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोह नाही, ममता नाही, ममत्व नाही. ममत्व हा विषयच नाही. आणि ज्या दिवशी साधूच्या आयुष्यामध्ये ममत्व हा विषय येतो ना, त्या दिवशी साधू घरी गेल्याशिवाय राहणार नाही. साधूची ओळख करून देताना माऊली काय म्हणतात माहिती काय? मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची साधू तोची संन्यासी जाण निश्चयशी निरंतर. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. खऱ्या अर्थाने अशा साधू पुरुषांचं कार्य फक्त आणि फक्त जगाच्या उद्धारासाठी असतंय, आपल्या कल्याणासाठी असतंय. आणि आपण एकच देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा, हे धर्म कार्य करण्यासाठी आम्हाला बळ द्या. साधू पुरुषांच्या झोळीमध्ये भिक्षा अर्पण करून आपण त्यांच्याकडून काय मागायचं आहे तर आम्हाला बळ द्या, आम्हाला सामर्थ्य द्या. आता तुम्ही सांगा ना, किती वर्षापूर्वी, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी मांडलेलं आहे की महाराजांची संजीवन समाधी 1735 साली, 1735 सालापासून हा कार्य आतापर्यंत आपल्या फळेगावमध्ये किती वर्षापासून माहिती आहे. आता आमच्या आगिवली मामा या ठिकाणी बसलेत, पाटील मामा या ठिकाणी बसलेत. मात्र वाटतंय बाबांकडे फार पूर्वीपासून जातात ती माणसं आणि फार पूर्वीपासून त्यांना माहिती आहे. पण आम्हाला केवळ या 2-3 वर्षापासूनच माहिती झालंय की तिथे किती सामर्थ्य आणि किती काय प्रमाणे, कशा प्रमाणे. म्हणजे प्रति गाणगापूर म्हणून त्या ठिकाणी ते कार्य पाहायला मिळते आम्हाला. प्रति गाणगापूर म्हणून